आपण जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात मशरूमचं उत्पादनही घेतलं जातं। याचे अनेक फायदे देखील आहेत। त्याचप्रमाणे पुण्यातील महात्मा फुले कृषी महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम हे घेतले जातात। यामध्ये मुलांना कार्यानुभवावर आधारित शिक्षणही दिलं जातं। तसेच महाविद्यालयात मशरूम शेतीचं उत्पादन कसं करावं हे मुलांबरोबरच इतर शेतकऱ्यांना देखील प्रशिक्षण दिलं जातं। तर याचं उत्पादन हे नेमकं कसं केलं जातं याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मशरूम लागवड केली जाते। प्रत्येक मशरूमची लागवड तंत्रज्ञान हे अलग अलग किंवा वेगवेगळं आहे। त्याच्यासाठी लागणारी साधन सामग्री किंवा मशिनरी इक्विपमेंट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रत्येकाचं वेगळं आहे। महाराष्ट्रामध्ये बटन मशरूम मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये सुद्धा बटन मशरूम ही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, परंतु त्याच्या लागवडीसाठी येणारा खर्च हा जास्त असल्याने, कारण पूर्ण बंदिस्त वातावरणात त्याची लागवड तंत्रज्ञान आहे। दुसरं जे मशरूम आहे त्याला आपण ढेंगरी अळंबी म्हणतो। त्याचं लागवड तंत्रज्ञान अगदी करायला सोपं आहे आणि अगदी कमी जागेत कमी खर्चामध्ये आपण त्याचं लागवड छोट्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात करू शकतो। मशरूम लागवड का करायची? मशरूम हे एक चांगल्या प्रकारे प्रथिनांचा स्रोत आहे। एक प्रकारची चांगली प्रथिने असलेली भाजी आहे आणि त्याच्यात जर विचार केला बाकीचा तर विटॅमिन्स आहे आणि एक नॉन ॲनिमल सोर्स जी भाजीपाला आहे त्याच्यात फक्त व्हिटॅमिन डी आपल्याला आढळून येतं। तर अशा प्रकारे व्हिटॅमिन B12 आहे, व्हिटॅमिन B1 आहे आणि एक प्रकारची मॅजिक व्हेजिटेबल आपण म्हणू शकतो की एक परिपूर्ण भाजी आपल्या आहारामध्ये ही घेणं आवश्यक आहे। तर असे हे मशरूम आहे। तर याची लागवड करण्यासाठी जे ढेंगरी अळंबी आहे ती आपण एक शेतीपूरक व्यवसाय किंवा एक लघु उद्योग किंवा एक छोट्याशा शेतकऱ्याला त्याचं कौटुंबिक उत्पन्न वाढवण्यासाठी अगदी कमी खर्चात आपण त्याचं लागवड घरी करू शकतो। तर त्याच्या लागवडीसाठी आपल्याला मशरूम म्हटलं एक प्रकारची बुरशी, तिला येणारं फळ जे आपल्याला डोळ्यांना दिसतं ती एक प्रकारची खाण्यायोग्य बुरशी। अनेक प्रकार आहेत, त्यातल्या त्यात जगभरात जर विचार केला तर 16 ते 18 प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे मशरूम वेगवेगळ्या पद्धतीने लागवड केली जाते। आपण बघूया की हे करायला सोपं आहे आणि एखादा अनपढ माणूस सुद्धा लागवड तंत्रज्ञान करू शकतो। असं जे आहे ते ऑयस्टर मशरूम किंवा ढेंगरी अळंबी। त्याच्यासाठी आपल्याला लागेल बियाणं। तर या संशोधन केंद्रामार्फत एक क्वालिटी बियाणं जे आहे ज्याला आपण मशरूमचं स्पॉन म्हणतो हे पुरवलं जातं। खात्रीशीर बियाणं आपल्याकडे 90 रुपये किलोने मिळते। त्याच्यासाठी दुसरं लागेल घटक आहे तो काड किंवा भुसा। कुठल्याही पिकाचं जे पीक काढणीनंतर जे अवशेष उरतात त्याला आपण भुसा म्हणतो किंवा काड, हे याच्या लागवडीसाठी म्हणून आपण वापरू शकतो। तर याच्या लागवड करताना जे काड आपण वापरणार आहे ते वापरण्यापूर्वी बारीक असावं, पाण्यात भिजलेलं नसावं आणि वापरण्यापूर्वी त्याला निर्जंतुक करावं लागतं। निर्जंतुक करताना आपण 2-3 पद्धतीने करू शकता। एक आहे उकळत्या पाण्यात एक तासभर त्याला उकळायचं किंवा स्टीम म्हणजे वाफेवर त्याला 1 तासभर, किंवा रासायनिक पद्धत ज्याच्यात आपण बॅविस्टिन आणि फॉर्मॅलिन याच्यामध्ये हे काड 16 ते 18 तास भिजवून ते वापरू शकतो। निर्जंतुक केलेल्या काडामध्ये याचं अळंबीचं बियाणं जे आहे ते 2% ओल्या काडाच्या 2% स्पॉनिंग म्हणतो आपण केली जाते आणि पिशव्या भरल्यानंतर किंवा बेड्स म्हणतो, बेड भरल्यानंतर ते बेड उगवण्यासाठी 15 ते 18 दिवस ठेवले जातात आणि 15 ते 18 दिवसात पूर्ण बुरशी त्या काडावर वाढते। त्यानंतर ती पिशवी फाडून टाकायची आणि रॅकवर किंवा नायलॉन हँगरवर आपण बॅग ठेवायचा। त्याच्यानंतर साधारण 3 ते 4 दिवसांनी छोटे छोटे मशरूम ज्याला आपण पिनएड्स म्हणतो ते यायला सुरुवात होते आणि पुढच्या 3-4 दिवसात मशरूम हे हार्वेस्टिंगला म्हणजे काढणी योग्य होतं। म्हणजे ऑयस्टरच्या बाबतीत जर बघितलं तर पहिला बहार जो आहे साधारण 24 ते 26 दिवसात आपल्याला हे उत्पादन किंवा पहिला बहार मिळतो। अशी कमी कालावधीत तयार होणारी भाजी अगदी 24व्या दिवशी आपल्याला मशरूम हार्वेस्टिंगला मिळतं। त्याच बेड पासून आपण दुसरा बहार सुद्धा घेऊ शकतो। साधारण 10 ते 12 दिवसांनी दुसरा बहार येतो। आणखी तिसरा बहार सुद्धा शक्य आहे। साधारण 10 ते 12 दिवसांनी तिसरा बहार, म्हणजे पूर्ण जी सायकल म्हणूया आपण ती साधारण पहिला बहार 24 ते 25 दिवस, दुसरा बहार आणखी 8-10 दिवस आणि तिसरा बहार 8 दिवस, अशी एकूण 45 दिवसात 45 ते 50 दिवसात ऑयस्टर मशरूमचा ही कालावधी आपल्याला आहे।
आपण जर पाहिलं तर कृषी महाविद्यालयाअंतर्गत महिन्याच्या प्रत्येक बुधवारी हे प्रशिक्षण दिलं जातं. यासाठी 1000 रुपये इतकं शुल्क आकारून हे प्रशिक्षण 10 ते 5 या वेळात देण्यात येतं. त्याचप्रमाणे चतुर्थ वर्षातील शिकणाऱ्या मुलांना मशरूमचे लागवड तंत्रज्ञान मार्केटबद्दल देखील प्रशिक्षण दिलं जातं, जेणेकरून भविष्यात त्यांना याचा फायदा करून आपला व्यवसाय हा सुरू करता येऊ शकतो. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.